हॉटेलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खाल्ल्या असाल आणि केल्या असाल किंवा ढाब्यावर गेलं तरी सुद्धा चमचमीत भाज्या खाल्ल्या असताल, पण या पद्धतीने पनीरचा हा आगळा वेगळा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून पहा, नक्कीच आवडेल। पनीर मखाना काजू करी एकदा जर या पद्धतीने करताल तर सगळी पद्धत विसरून जाताल। त्यासाठी कढईमध्ये इथे मी साधारण 4 चमचे तेल आणि 1 मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे। बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता। 4 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी आलं लसूण ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंचाचं आलं ते सुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरला फिरवते वेळेस सगळं छान व्यवस्थित फिरवले जाते। तर या ठिकाणी थोडंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला 3 मध्यम आकाराचे टोमॅटो टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं आहे। या भाजीसाठी इथे मी 300 ग्राम पनीर घेतलेला आहे, त्यामधले 4 ते 5 क्यूब बाजूला काढून ठेवलेला आहे आणि बाकीचं किसून घेतलेलं आहे। 50 ग्राम काजू घेतलेला आहे आणि 100 ग्राम मखाने घेतलेला आहे। आता हे बाजूला ठेवूया। टोमॅटो आणि कांदा छान परतून घेऊया। तर इथे टोमॅटो कांदा छान परतून झालेला आहे। 2 तमालपत्र आणि 1 इंचाचं इथे मी दालचिनी टाकून घेतलेलं आहे, ते सुद्धा छान परतून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे टोमॅटो छान असं परतल्या जाईल। तर इथे मी साधारण 7 ते 8 काजू, 3 ते 4 बदाम आणि साधारण मुठभर इतकं मखाने आणि सोबतच 3 चमचे इतकं मगज बी टाकून घेतलेलं आहे। तर मखाने टाकल्यामुळे आपल्या भाजीला मस्त चव येते आणि भाजीला छान दाटसरपणा येते। परतून घेऊन झाकण लावून 1 मिनिट वाफून घेतल्यानंतर इथे आपल्या ग्रेव्हीचा पूर्ण साहित्य तयार झालेलं आहे। यामधले खडे मसाले काढून टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये चमचाभर तेल टाकून इथे मी काजू सुद्धा परतून घेतलेले, हलकंसं रंग चेंज होईपर्यंत, काजू जास्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं नाही, नाहीतर त्याचा कलर आणखीन डार्क होतो। तर या ठिकाणी काजू बाजूला काढून ठेवलेला आहे। त्याच कढईमध्ये मखाने छान या पद्धतीने खुसखुशीत करून घेतल्यामुळे भाजीमध्ये चवीला छान लागतो आणि ग्रेव्ही सुद्धा यामध्ये जातो। आता हे बाजूला ठेवूया। इथे मी कांदा टोमॅटो परतून घेतलेला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब जे ठेवलेलं होतं ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा रेग्युलर मिरची पावडर तिखटासाठी टाकून घेतला आहे आणि रंगासाठी 1 चमचा बॅडगे मिरची पावडर तयार करून घेतलेलं इथे मी वाटणाचं पेस्ट म्हणजेच ग्रेव्हीसाठी जे लागणारं पेस्ट होतं ते टाकून घेतलेलं आहे। चमचाभर हळद, चमचाभर धने पावडर, अर्धा चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मीठ आपल्याला बेताने टाकायचं आहे। टोमॅटो कांदा परतवते सुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून हे वाटण आपल्याला जास्त वेळ परतवता येते। भाजीला छान असं वाटण परतवलेलं असेल तरच भाजी चवीला छान लागते। तर या ठिकाणी आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे। तर वाटण परतवते वेळेस त्याचे शिंतोडे गॅसवर किंवा इंडक्शनवर उडू शकतात, त्यासाठी झाकण लावून 2 मिनिटं छान वाफून घ्यायचं। त्यानंतर इथे आपल्याला काजू मखाने टाकून घ्यायचंय। 2 चमचे कसुरी मेथी थोडंसं तव्यावर परतून मग टाकायचं, म्हणजे छान खुसखुशीत राहतो। ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। किसून घेतलेलं पनीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। 1 मोठा चमचा लोणी यामध्ये टाकून घेतलेला आहे। तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता, माझ्याकडे लोणी होतं म्हणून मी लोणी वापरलेलं आहे। परत 1 मिनिट झाकून ठेवूया आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा पनीर मसाला टाकून घेतलेला आहे। तुम्ही नुसतं पनीर मसाला किंवा गरम मसाला सुद्धा वापरू शकता। आणि त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर टाकलेला आहे आणि गरजेपुरतं पाणी टाकलेलं आहे। तर भाजी थोडीशी लपतपी अशी छान वाटते ही भाजी, जास्त पातळ करायचं नाही, झाकण लावायचं, छान शिजवून घ्यायचं। आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 3 चमचे इतकं दुधावरची साय छान फेटून यामध्ये टाकलेलं आहे। झाकण लावूया, 1-2 मिनिटं छान असं शिजून घेऊया। भाजीला छान दाटसरपणा आलेला आहे। आता भाजी बाजूला ठेवूया। आता तडका तयार करून घेऊया। हॉटेलसारख्या भाज्या म्हणजे दिसायलाही छान दिसायला पाहिजे आणि चवीलाही खमंग असायला पाहिजे। 2 चमचे तेल, 1 चमचा लोणी आणि सोबतच 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच 1 अर्धा चमचा बेडगे मिरची पावडर टाकून घेतलेला आहे। वरतून तडका दिलं की भाजीला रंग छान येते, दिसायला सुंदर सुरेख दिसते। तर काही भाज्या अशा असतात की दिसायला मस्त दिसलं की खायला खमंग लागतात। नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर नेहमी तीच पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा काजू मखाना आणि पनीर ग्रेव्हीमध्ये असेल तर चवीला अतिशय मस्त लागते। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर